ओम शांती. आजची तारीख आहे 23 मार्च 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, चूप राहणे हा सुद्धा खूप मोठा गुण आहे. तुम्ही चूप राहून बाबांची आठवण करा तर तुमची खूप कमाई जमा होईल. प्रश्न आहे, कोणते बोल कर्मसन्यास सिद्ध करतात की जे बोल तुम्ही बोलू शकत नाही? उत्तर, ड्रामामध्ये असेल तर करू, ड्रामामध्ये असेल तर होईल. तर बाबा म्हणतात की हे तर कर्मसन्यास झाला. तुम्हाला कर्म अवश्य करायचे आहे. पुरुषार्थाबिगर तर पाणी सुद्धा मिळू शकत नाही. म्हणून तुम्ही ड्रामा म्हणून सोडून देऊ नका. नवीन राजधानीमध्ये उच्च पद प्राप्त करायचं आहे तर खूप पुरुषार्थ करा. ओम शांती. पहिले पहिले मुलांना बाबा सावधानी देतात. बाबांची आठवण करा आणि वारशाची आठवण करा. मनमना भव. तर हे अक्षर सुद्धा व्यासने लिहिलेले आहेत. संस्कृतमध्ये तर बाबा समजवत नाहीत. बाबा तर हिंदीमध्ये समजावतात. बच्चांना म्हणतात की बाबांची आणि वारशाची आठवण करा. तर हे किती सहज अक्षर आहेत की मुलांनो, मज बापाची आठवण करा. लौकिक बाप तर असे म्हणू शकत नाही की हे मुलांनो, माझी तुम्ही आठवण करा. बाबा म्हणतात, हे मुलांनो, मज तुमच्या निराकार बापाची आठवण करा. तर हे सुद्धा मुलं समजतात की आत्मिक बाप आम्हा आत्मिक मुलांबरोबर बोलत आहेत. तर घडी घडी बच्चांना, मुलांना हे म्हणणं की माझी बापाची आठवण करा, तर हे शोभत नाही. कारण बच्चे जाणतात की आपलं कर्तव्य आहे बाबांची आठवण करणं, तेव्हाच तर विकर्म विनाश होतील. तर मुलांना निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याची कोशिश करायची आहे, प्रयत्न करायचा आहे. इथे देवी देवता धर्मवाले जे आहेत तर त्यांना इथे ज्ञान घ्यावं लागतं आणि मेहनत लागते. गीता, भागवत शास्त्रांमध्ये हे नाहीये की बाबा संगम युगावर राजधानी स्थापन करतात. गीतेमध्ये लिहिलेलं आहे की पांडव पहाडीवर गेले, डोंगरावर गेले आणि मग प्रलय वगैरे झाला. वास्तविक पाहता ह्या गोष्टी नाहीयेत. आता तुम्ही शिकत आहात भविष्य 21 जन्मांसाठी. बाकीचे ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये जे शिकवलं जातं तर ते इथल्यासाठी शिकवलं जातं. या जन्मासाठी इथल्यासाठी शिकवलं जातं. साधू संत जे आहेत ते जे शिकवतात तर ते भविष्यासाठी शिकवतात. कारण ते समजतात की आम्ही शरीर सोडून मुक्तिधाममध्ये जाऊ, ब्रह्मामध्ये लीन होऊ, आत्मा परमात्म्यामध्ये मिसळून जाईल. तर ते सुद्धा भविष्यासाठी आहे, जे शरीर सोडल्यानंतर साठी आहे. परंतु भविष्यासाठी शिकवणारा तर एकच पारलौकिक पिता आहे, दुसरा कोणीही नाही. आणि म्हणूनच गायलंही आहे की सर्वांचा सद्गती दाता एकच आहे. मग बाबा म्हणतात की ते तर सर्व अयथार्थ होतं. म्हणजे जी साधना केली जाते की शरीर सोडल्यानंतर ब्रह्मतत्वामध्ये लीन होणं किंवा परमात्म्यामध्ये मिसळून जाणं, त्याच्यासाठी केलेली जी साधना आहे ती अयथार्थ आहे. तर हे बाबाच येऊन समजावून सांगतात. तर ते लोक सुद्धा साधना करत राहतात. ब्रह्मामध्ये लीन होण्याची साधना ही आहे अयथार्थ साधना. कारण लीन तर कुणालाही व्हायचं नाहीये. ब्रह्म महतत्व हे काही भगवान नाहीये. तर ह्या सर्व गोष्टी आहेत रॉंग, चुकीच्या आहेत. मग बाबा म्हणतात की झूठ खंडमध्ये सगळे झूठ बोलणारेच आहेत, असत्य बोलणारेच आहेत.
आणि सचखंड जो आहे तिथं सर्वजण सत्य बोलणारे असतात. असत्य खंडामध्ये असत्य बोलणारे आणि सत्यखंडामध्ये सत्य बोलणारे असतील. मग बाबा म्हणतात की तुम्ही जाणतात की सचखंड हा भारतामध्ये होता आणि आता तोच भारत झूटखंड बनलाय, असत्य खंड बनला आहे. अशा वेळी बाबा पुन्हा येतात आणि याची यादगार शिवजयंती सुद्धा साजरी करतात. परंतु हे थोडीच कोणी जाणतात की शिवाने येऊन भारताला सत्यखंड बनवलं होतं. ते तर समजतात की येतच नाही आणि परमात्मा नावरूपापासून न्यारा आहे असं समजतात. फक्त महिमा गातात. पतित पावन ज्ञानाचा सागर. आणि ती महिमा सुद्धा अशीच पोपटाप्रमाणे गात राहतात. अर्थ काही समजत नाही. बाबाच येऊन आपल्याला समजावून सांगतात. तर बाबा म्हणतात की माझी आठवण करा, तर तुमच्या आत्म्यामध्ये जी खाद आहे ती निघून जाईल. जी भर पडलेली आहे ती निघून जाईल आणि तुम्ही सतोप्रधान होता. तुम्ही आता तुमच्या आत्म्यामध्ये खाद पडलेली आहे आणि ती खाद निघेल बाबांच्या आठवणीच्या यात्रेने. आणि म्हणूनच त्याला म्हटलं जातं यादची यात्रा. बाबा म्हणतात की मीच पतित पावन आहे आणि माझी आठवण केल्याने तुमचे विकर्म विनाश होतात. याला योग अग्नी असं म्हटलं जातं. सोन्यामध्ये सोनं आगीमध्ये टाकून त्याच्यातून सगळा कचरा काढतात आणि सोन्यामध्ये भर टाकायची असेल म्हणजे खाद टाकायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला अग्नीमध्ये तापवलं जातं. त्याप्रमाणे आपण आत्मा जो आहे तर आपण आत्मा काम अग्नीच्या चितेवर बसलो म्हणजे विकारी बनलो आणि म्हणून आपल्यामध्ये ही विकारांची खाद मिक्स झाली आणि आता आपल्याला पवित्र बनायचंय. तर पावन बनण्यासाठी आहे ज्ञानाची चिता आणि ज्ञानाच्या चितेवर बसलं तर बाबांच्या आठवणीने जो योगाचा अग्नी प्रज्वलित होतो तर त्याच्यातून आपल्यामधली खाद निघून जाते. मग बाबा म्हणतात आणि तुम्ही श्रीकृष्णपुरीमध्ये जाण्याच्या लायक बनतात. श्रीकृष्ण जयंतीवर श्रीकृष्णाला बोलवतात. तर तुम्ही जाणतात की श्रीकृष्णाला सुद्धा बाबांकडून वारसा मिळालेला आहे. बाबा म्हणतात आता तुम्ही मुलं समजतात तर दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. आणि समजून सांगताना बाबा म्हणतात की पहिले पहिले त्यांना हे विचारायचं की गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे मामैकम याद करो म्हणजे माझी आठवण करा, तर हे कोणी म्हटलं आहे. ते तर समजतात की श्रीकृष्णाने म्हटलं आहे आणि तुम्ही समजतात की निराकार भगवंताने म्हटलं आहे. त्यांच्याकडूनच उच्च ते उच्च मत म्हणजे श्रीमत मिळते. उच्च ते उच्च परमपिता परमात्माच आहेत. आणि त्यांचीच जरूर श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत गायन केलेली आहे. तर त्या एकाच्या श्रीमताने सर्वांची सद्गती होते. गीतेचा भगवान ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना सुद्धा म्हटलं जाऊ शकत नाही, तर मग शरीरधारी श्रीकृष्णाला कसं काय म्हणता येईल. तर ह्याच गोष्टींवरून सिद्ध होतं की कुठेतरी चूक झालेली आहे. मग बाबा म्हणतात की तुम्ही समजतात मनुष्यांची खूप मोठी चूक झालेली आहे. राजयोग तर बाबांनी शिकवला आणि तेच पतित पावन आहेत. मग खूप मोठ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत की ज्यांच्यावर आपण जोर दिला पाहिजे समजावून सांगताना. एक तर ईश्वराला सर्वव्यापी म्हणणं, सगळ्यांमध्ये म्हणणं. दुसरी आहे की गीतेचा भगवान श्रीकृष्णाला म्हणणं आणि तिसरं आहे की संपूर्ण कल्प जो आहे तो लाखो वर्षाचा म्हटणं. तर ह्या खूप मोठ्या मोठ्या चुका आहेत. तर बाबा म्हणतात की कल्प काही लाखो वर्षांचा नसतो आणि परमात्माही सर्वव्यापी नाही. म्हणतात की प्रेरणेने सर्व काही करतात परंतु नाही. प्रेरणेने थोडीच कुणाला पावन बनवता येईल. तर बाबा इथे बसून सम्मुख सांगतात की माझी तुम्ही आठवण करा.
पुरुषार्थ करायचा असतो आणि मग म्हटलं जातं की कल्पापूर्वीप्रमाणे पुरुषार्थ केला. तर सदैव पुरुषार्थाला मोठं ठेवलं जातं. प्रारब्धावर बसून राहायचं नाही. पुरुषार्थाबिगर प्रारब्ध मिळू शकत नाही. मग बाबा सांगतात की पुरुषार्थ केल्याशिवाय पाणी सुद्धा मिळू शकत नाही आणि कर्म संन्यास हे अक्षर चुकीचं आहे. बाबा म्हणतात की गृहस्थ व्यवहारामध्ये सुद्धा राहा. बाबा सर्वांना तर काही इथे मधुबनमध्ये बसू शकत नाही. शरणागती गायन झालेली आहे. सुरुवातीला भट्टी बनायची होती, कारण त्या वेळेला खूप जणांनी त्यांना त्रास दिला. पतित बनवण्यासाठी त्रास दिला, पवित्र राहू देत नव्हते आणि म्हणून त्या आत्म्यांनी येऊन बाबांची शरण घेतली. मग बाबा म्हणतात शरण तर द्यावी लागेल ना. शरण एक परमपिता परमात्म्याचीच घेतली जाते. गुरु वगैरेंची शरण कधी घेतली जात नाही. जेव्हा खूप दुःख होतं तर त्यावेळेला त्रस्त होऊन येऊन शरण घेतात. गुरूंकडे ज्या वेळेला मनुष्य जातात त्यावेळेला ते काही त्रस्त होऊन गेलेले नसतात. तर तेव्हा तर ते सहज असे गेलेले असतात. बाबा म्हणतात की तुम्ही रावणाकडून खूप त्रस्त झाले आहात. आता राम आलेला आहे तुम्हाला रावणापासून सोडवण्यासाठी. तर बाबा म्हणतात राम म्हणजे परमात्मा राम तुम्हाला शरणमध्ये घेत आहे. तर तुम्ही म्हणतात की बाबा आम्ही तुमचे आहोत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून सुद्धा शरण शिवबाबांची घेतलेली आहे. बाबा हम आम्ही तुमच्याच मतावर चालू. तर बाबा श्रीमत देतात. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून माझी आठवण करा आणि बाकी सर्वांची आठवण सोडून द्या. माझी आठवण करा. माझ्या आठवणीनेच तुमचे विकर्म विनाश होतील. फक्त शरण घेण्याची गोष्ट नाही, तर सगळा खेळ आहे तो म्हणजे बाबांच्या आठवणीवर. बाबांच्या शिवाय असं कोणी समजावू शकत नाही. बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. आता करा नका करू तुमची मर्जी. कुणीही देहधारीच्या नावारूपामध्ये फसू नका. बाबांची आठवण करा तर तुमची अंतमती सुगती होऊन जाईल. तुम्ही माझ्याकडे याल. फुल पास होण्यासाठी फुल पास जे होतात त्यांनाच राजाई मिळते. तर संपूर्ण हा खेळ जो आहे राजाई प्राप्त करण्याचा किंवा उच्च पद प्राप्त करण्याचा तो बाबांच्या आठवणीवर आहे. बाबा म्हणतात पुढे चालून नवीन नवीन आलेले आत्मे सुद्धा खूप पुढे जात राहतील. अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण सुप्रभात आणि आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे कोणत्याही देहधारीच्या नावारूपामध्ये फसायचं नाही. एक बाबांच्या श्रीमतावर चालून सद्गती प्राप्त करायची आहे. चूप राहायचं आहे. दुसरा पॉइंट भविष्य 21 जन्मांसाठी खूप चांगल्या रीतीने शिकायचं आहे आणि दुसऱ्यांनाही शिकवायचं आहे. शिकणं आणि शिकवण्यानेच आपलं नाव प्रसिद्ध होईल. वरदान मनमत परमताला समाप्त करून श्रीमतावर पद्मांची कमाई जमा करणारे पद्मापदम भाग्यशाली भव. बाबा म्हणतात श्रीमतावर चालणारे एक संकल्प सुद्धा मनमतावर किंवा परमतावर करू शकत नाही. स्थितीची स्पीड म्हणजे आपली आत्मिक स्थिती जी आहे तिचं स्पीड जर तेज होत नसेल तर जरूर काही ना काही आपल्या जे श्रीमत आपण पालन करतो
तर त्याच्यामध्ये मनमत किंवा परमत मिक्स आहे. मनमत म्हणजे काय? तर अल्पज्ञ आत्म्याच्या संस्कारांच्या अनुसार जो संकल्प उत्पन्न होतो, तर तो संकल्प स्थितीला डगमग करतो. आणि म्हणूनच बाबा म्हणतात की चेक करा आणि करवा. एक श्रीमत सुद्धा एक कदमही श्रीमताच्या शिवाय नसावं, तरच पद्मांची कमाई जमा करून पद्मापदम भाग्यशाली बनू शकू. स्लोगन: मनामध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना राहिली पाहिजे. आजचा सुविचार आहे, मनामध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना राहावी, हेच विश्व कल्याणकारी आत्म्याचं कर्तव्य आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा. बाबा म्हणतात की सर्कमस्टान्स भले कैसे भी हो. म्हणजे काय? तर परिस्थिती भले कशी असू द्या, परंतु निश्चय बुद्धी बच्चे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली स्वस्थिती, त्या स्वस्थितीच्या शक्तीने सदैव विजयी अनुभव करतील. मग दुनियेवाले लोक किंवा ब्राह्मण परिवाराच्या संबंध संपर्कामध्ये दुसरा काहीही समजो की हा हारला आहे, परंतु ती हार नाहीये, आपण हारलेलो नाही, परंतु तो विजय आहे. कोणतीही सेवेचे, संघटनाचे, प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला किंवा स्वस्थितीला किंवा श्रेष्ठ स्थितीला डगमग करू शकत नाही. जर समजा कोणतीही सेवेची, संघटनाची, प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला किंवा श्रेष्ठ स्थितीला डगमग करत असेल, तर ती सुद्धा बंधनमुक्त स्थिती नाहीये. या बंधनापासून सुद्धा मुक्त बना. ओम शांती.